जो का रंजला गांजला तोसी आपला, असं म्हणत समाजातील एकल पालक, अनाथ मुली आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या मुलामुलींना आश्रय देण्याचं काम आणि त्यांना जीवनामध्ये घडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या नवी मुंबई येथील आशा फाउंडेशननं साताऱ्यातील वायसी कॉलेजच्या सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आशा फाउंडेशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक कार्य, महिला आणि बाल कल्याण, ग्रामीण विकास, उद्योजकता, पर्यावरण, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकल पालक, अनाथ मुली आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या हिरकणींना आशा तेजस्विनी आणि आशा स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित केलं। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते कर्तृत्ववान मुली, महिलांचा स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। आशा फाउंडेशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील आशा मातृत्व योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, असा निर्धार आशा फाउंडेशनचे संस्थापक दत्तात्रेय जगताप, संचालिका सौ रुपाली जगताप, संचालक अमोल भोसले आदी मान्यवरांनी व्यक्त केला। या उपक्रमावेळी सांस्कृतिक गीतही विद्यार्थिनींनी सादर केलं। सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माय मुक्ता फळाची, जय देव जय देव जय देव।